नवरात्रीच्या 9 दिवसांसाठी काही चटपटीत तर काही पोटभरीच्या रेसिपी आज आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया. हा साबुदाणा आपल्याला भाजून वगैरे घ्यायची गरज नाही, कच्चाच साबुदाणा आपण या ठिकाणी वापरणार आहोत. झाकण लावून घेऊया आणि याची आपण थोडीशी जाडसर दरदरीत अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. जास्त बारीक नाही, दरदरीतच आपल्याला याची पावडर तयार साबुदाण्याची पावडर आहे ती काढून घेऊया. यामध्ये आता आपण बाकीचे राहिलेले साहित्य घालून घेऊया. तर इथे मी एक मोठा चमचाभर एवढी मिरचीची जाडसर पेस्ट तयार करून घेतलेली आहे. जास्त बारीक नाही, खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे. एक चमचाभर एवढी घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर जर तुम्ही खात नसाल तर नाही टाकली तरीही चालेल. आणि अर्धी वाटी इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट आपल्याला टाकायचा आहे. आता उकडलेले बटाटेसुद्धा टाकून घेऊया. आणि हे मिश्रण आपल्याला एकजीव करत असताना जराही पाण्याचा वापर करायचा नाही, कारण बटाट्यांमध्ये ऑलरेडी भरपूर सारं मॉइश्चर असतं. त्यासाठी आपल्याला ह्या मिश्रणामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. त्यानंतर लगेचच आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि हे सर्व जे मिश्रण आहे ते छान असं हाताने एकजीव करून घेऊया. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण चांगलं एकजीव होऊन त्याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण बटाट्यामध्ये ऑलरेडी मॉइश्चर असल्यामुळे या मिश्रणाचा गोळा होण्यास मदत होते. जर मिश्रणामध्ये पाण्याचा वापर केला तर आपलं जे मिश्रण आहे हे पातळ होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पुढे आपण जेव्हा हे लाटू तेव्हा ते व्यवस्थित लाटलं जाणार नाही, पातळ होईल. तर त्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हे मिश्रण मिक्स करत असताना पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही. तर इथे आपलं मिश्रण छान असं एकजीव तयार झालेलं आहे. मस्त असा गोळा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. मी यामध्ये जराही पाणी वापरलेलं नाही. अशाच पद्धतीचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आता आपण लगेचच फ्राईज बनवायला झालेला गोळा आता पोळपाट्यावर ठेवायचा आणि कृतीमध्ये दाखवत आहे अशा पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचा आहे. आता हाताने थोडासा थापून घ्यायचा, त्यानंतर लाटण्याने सुद्धा आपण थोडंसं लाटून घेणार आहोत. जास्त पातळ नाही तर मध्यम असा हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेचच आता आपण याची छान मस्त फ्राईज कट करून घेऊया. अगदी करंगळीच्या आकारा एवढे ही फ्राईज आपण कट करून घेणार आहोत. एकदम कुरकुरीत आणि मस्त असे लागतात. कुठलाही साबुदाणा भिजवायची आपल्याला गरज नाही. तर सर्व फ्राईज मी कट करून घेतलेले आहे. इथे तुम्हाला दिसतच असेल मस्त अशी फ्राईज आपले तयार झालेले आहे. आता लगेचच आपण आता तेलामध्ये तळून घेऊया. तर या ठिकाणी तेलसुद्धा आपल्याला मीडियम गरम ठेवायचं आहे. मीडियम गरम तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे साबुदाण्याची फ्राईज तळून घ्यायची आहे. गॅस मोठा ठेवू नका, नाहीतर आतून ते कच्चे राहतील. तर मध्यम गॅसवरती आपण हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायचे आहे. मस्त असे फ्राईजसुद्धा आपले तळले गेलेले आहे. सेम पद्धतीने बाकीचे सुद्धा फ्राईज आपण तळून काढणार आहोत. या ठिकाणी मस्त असे आपले जे साबुदाणा फ्राईज आहे ते तयार झालेले आहे. दिसतानाच अगदी मस्त दिसत आहे. बघूनच लगेच तोंडात टाकावीशी वाटत आहे. एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार झालेले आहे. तर हे तुम्ही असेचही खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत कशासोबतही तुम्ही हे खाऊ शकता. मस्त लागतात. तर आतूनसुद्धा एकदम मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत आपले हे पोटॅटो साबुदाणा फ्राईज इथे तयार झालेले आहे. लगेचच आता आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. तर या ठिकाणी आपली दुसरी रेसिपी आहे मस्त अशी कच्च्या बटाट्याची कुरकुरीत भजी. तर हे भजीसुद्धा मस्त असे तयार होतात, झटपट तयार होतात. कुठलाही साबुदाणा वगैरे भिजत ठेवायची आपल्याला गरज नाही. आणि मी 3 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे जे आहे ते मी असे पद्धतीने किसून घेतलेले आहे आणि ते काळे होऊ नये त्यासाठी मी इथं पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे. तर 3 मध्यम आकाराचे इथे मी बटाटे घेतलेले आहे. आता आपल्याला जेवढ्या प्रमाणात भजी बनवायची असेल तितके आपण बटाटे घेऊ शकतो. तर आता हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून एका मोठ्या बाउलमध्ये आता काढून घेतलेले आहे. आता बाकीचे राहिलेले साहित्य टाकून घेऊया. त्यातच आता आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे. फक्त हिरवी मिरची मिक्सरला जाडसर वाटून घेतलेली आहे. कुटून घेतली तरीही चालेल किंवा ह्या हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल. आणि जाडसर भाजून घेतलेले शेंगदाण्याचा कूट मी या ठिकाणी टाकत आहे. अगदी पावडर नाही, जाडसरच टाकायची आहे. तर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. जर तुम्हाला कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही कोथिंबीर स्किप केली तरीही चालेल. त्यानंतर इथे मी भगरीचं पीठ घेतलेलं आहे. फक्त भगरीचं पीठ घेतलेलं आहे. तर ह्यामध्ये मी साबुदाणा वगैरे काहीही ॲड केलेला नाही. तर सुरुवातीला आपण आता थोडं थोडं करून ह्या मिश्रणामध्ये आपण पीठ टाकून घेऊया. तर पाऊण वाटीभर पीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला मळत असताना यामध्ये जराही पाण्याचा वापर करायचा नाही, कारण बटाट्यामध्ये ऑलरेडी ओलावा असतो, मॉइश्चर असतं. आता लगेचच चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि सर्व जिन्नस हाताने छान असे एकजीव करून घेऊया.
अजिबात जास्त वेळ लागत नाही, फक्त आपल्याला अशा पद्धतीचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि लगेचच भजी तळायला घ्यायची आहे। तर थोडं थोडं करून आता आपण ह्यामध्ये सर्व पीठ जे आहे हे घालून घेणार आहोत। तर टोटल इथे मी 1.5 वाटी पिठाचा वापर केलेला आहे। तर 1 वाटी इथं भगरीचं पीठ वापरलेलं आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी एवढं मी शिंगाडा म्हणजे राजगिऱ्याचं पीठ वापरलेलं आहे। तुम्ही पूर्णपणे राजगिऱ्याचं पीठ वापरलं तरीही चालेल किंवा पूर्णपणे भगरीचं पीठ वापरलं तरीही चालेल। तर राहिलेलं जे भगरीचं पीठ होतं ते मी आता ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर ह्या मिश्रणामध्ये अजून पिठाची आवश्यकता लागणार आहे, म्हणून अर्धी वाटी इथे राजगिऱ्याचं पीठ वापरलेलं आहे। तुम्ही पूर्णपणे राजगिऱ्याचं पीठ किंवा पूर्णपणे भगरीचं पीठ वापरलं तरीही चालेल, परंतु दोन्ही पिठांचं जे कॉम्बिनेशन आहे ते भज्यांमध्ये खूप छान लागते, त्यासाठी मी दोन्हीही थोडे थोडे पिठं वापरलेले आहे। तर आता हे पुन्हा छान हाताने एकजीव करून घेऊया। पुन्हा एकदा सांगत आहे की ह्या मिश्रणामध्ये आपल्याला पाण्याचा जराही वापर करायचा नाही, कारण बटाट्यामध्ये ऑलरेडीच मॉइश्चर असतं, त्या मॉइश्चरमध्येच आपल्याला हे पीठ जे आहे हे मळून घ्यायचं आहे। नाहीतर आपलं जे पीठ आहे हे जास्त सैलसर होईल आणि आपली भजी जी आहे ही तळताना छान व्यवस्थित होणार नाही, मिश्रण जास्त पातळ होईल। त्यासाठी ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या मिश्रणाचा गोळा तयार झालेलाच आहे। तर आता आपल्याला लगेचच आता ह्याची भजी बनवायला घ्यायची आहे। ह्या पिठाला आपल्याला रेस्ट वगैरे होण्यासाठी ठेवायचं नाही। जर आपण रेस्ट होण्यासाठी ठेवलं तर आपलं जे पीठ आहे हे सैलसर होत जातं, भजी व्यवस्थित होत नाही। तर अशा पद्धतीचं पीठ आपल्याला लगेचच तयार झालेल्या पिठाची मस्त अशी कुरकुरीत भजी तळून घ्याव्या। तर त्यासाठी कढाईमध्ये तेल आपल्याला मस्त असं गरम करून घ्यायचं आहे आणि छान अशी भजी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे, मध्यम ते मंद गॅसवरती आपण ही मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत ही भजी आपल्याला तळून काढायची आहे। तर मस्त अशी गोल्डन ब्राऊन रंगावर आपली भजी आलेली आहे। तर सर्व जी भजी आहे ती आपल्याला सेम पद्धतीने तळून काढायची आहे। आता ही पहिली बॅच काढून घेऊया। तर मस्त असा रंग आपल्या भज्यांना आलेला आहे, तुम्हाला इथे दिसतच असेल। कुरकुरीत आणि खुसखुशीत कच्च्या बटाट्याची आपली ही भजी इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर अगदी पटापट तयार होणारी ही भजी आहे, तर ह्या नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करून पहा। लगेचच आता आपल्या तिसऱ्या रेसिपीकडे आपण वळूया, तीसुद्धा अगदी साधी आणि सोपी आहे। यापूर्वी उपवासाला हा पदार्थ तुम्ही कधीही बनवला नसेल, अतिशय साधा आणि सोपा आहे। कुठलंही आपल्याला भगर भिजवायची नाही किंवा साबुदाणा भिजवायची नाही, मस्त असा हा उपवासाचा पदार्थ आणि त्यासोबत लागणारी चटपट तयार होणारी चटणीची रेसिपी पाहूया। मी भगर घेतलेली आहे, त्याला वरईचं तांदूळ असेही म्हणतात, जे आपण उपवासाला खातो। आता त्याच वाटीने मोजून बरोबर पाव वाटी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे। याची होता होईल तितकी आपल्याला पाणी न टाकता बारीक पावडर तयार करून घ्यायचं आहे। हे प्रीमिक्स बनवून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि यापासून इडली आणि डोसेसुद्धा बनवू शकता। त्यानंतर सेम वाटीने आपल्याला यामध्ये पाऊण वाटी एवढं दही घालायचं आहे। दही थोडंसं आंबट असलं तरीही चालेल, त्यामुळे अजूनच छान टेस्ट येणार आहे, किंवा ताक वापरलं तरीही चालेल। आता सुरुवातीला यामध्ये मी पाव वाटी एवढं पाणी घातलेलं आहे, त्यानंतर आवश्यकता लागली तर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी मिक्सरमध्ये वाटत असताना टाकायचं आहे। तर अशा पद्धतीची पेस्ट मी तयार करून घेतलेलं आहे। टोटल मला बरोबर 1 वाटी पाणी हे मिश्रण वाटण्यासाठी लागलेलं आहे। आता तयार केलेले जे मिश्रण आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि 5 मिनिटासाठी आपण याला झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपलं जे पीठ आहे ते छान असं भिजलं जाईल। तर आपले 5 मिनिटं झालेले आहे। मिश्रणामध्ये पाण्याची आवश्यकता लागली तर तुम्ही टाकू शकता, परंतु यामध्ये मी पाणी वगैरे काहीही घातलेलं नाही, कारण दह्यामध्ये सुद्धा ऑलरेडी पाणी असतं आणि अगोदरच आपण 1 वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे। जर थोडंसं मिश्रण घट्ट वाटत असेल तर थोडंफार पाणी तुम्ही यामध्ये ॲडजस्ट करू शकता। व्यवस्थित आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, यापेक्षा जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि पातळही नाही, हे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। आता यामध्येच मी बारीक कापलेली हिरवी मिरची घालत आहे। तुम्ही अद्रक जर उपवासाला खात असेल तर अद्रक टाकू शकता। त्यानंतर लगेचच चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि यामध्ये मी बारीक कापलेली कोथिंबीर घालणार आहे। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल किंवा तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही स्किप केली तरीही चालेल। जे उपवासाला पदार्थ तुम्ही खात असाल ते तुम्ही यामध्ये ॲड केले तरीही चालेल। त्यानंतर कडकडीत तेलाची फोडणी घालणार आहोत। तर तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे आणि चमचाभर जिरे यामध्ये टाकलेले आहे। जिरे थोडेसे जास्त टाकायचे आहे, कारण यामध्ये दुसरा कुठलाही फ्लेवर आपण टाकणार नाही, त्यामुळे जिराचा छान असा फ्लेवर ह्या पदार्थामध्ये उतरणार आहे। तर मस्त कडकडीत तेलाची फोडणी घातलेली आहे। आता सर्व जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अजिबात जास्त काही साहित्य आपण यामध्ये वापरलेले नाही, अगदी घरातल्याच साहित्यामध्ये आपण हा नाश्ता बनवणार आहोत। नेहमीची साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा किंवा डोसे खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा।
त्यानंतर ह्या मिश्रणाला आपल्याला छान असं वाफवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी एका प्लेटला मी छान असं तेल लावून घेतलेलं आहे, तूप लावलं तरीही चालेल। त्यानंतर ह्या मिश्रणामध्ये मी 1 चमचाभर खाण्याचा सोडा टाकत आहे। जर तुम्हाला खाण्याचा सोडा वापरायचा नसेल तर 2 चमचे तेल कडकडीत गरम करून ह्या मिश्रणामध्ये तुम्ही टाकू शकता। तर आता ॲक्टिव्ह करून घेऊया खाण्याचा सोडा आणि पटापट आपल्याला ह्या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे, कारण खाण्याचा सोडा खूप पटकन ॲक्टिव्ह होतो आणि तेवढ्याच पटकन तो डिॲक्टिव्हसुद्धा होतो। त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे आणि लगेचच वाफण्यासाठी हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण काहीसं अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे आणि फुललं देखील आहे। लगेचच आपण जे ताट रेडी करून ठेवलेलं होतं त्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। त्यापूर्वी यावरतून मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहे। तुम्हाला काळी मिरी पावडर टाकायची असेल तर काळी मिरी पावडरसुद्धा यावरतून घालू शकता, मस्त लागते। त्यानंतर आता हे आपण 10 मिनिटासाठी छान असं मोठ्याच गॅसवरती वाफवून घेणार आहोत। पाणी आपल्याला अगोदरच उकळवून घ्यायचं आहे। उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हे वाफवायचं आहे। थंड पाण्यामध्ये अजिबात वाफवू नका, नाहीतर व्यवस्थित वाफ लागणार नाही, आपला जो पदार्थ आहे तो सुद्धा व्यवस्थित शिजणार नाही। आता हे 10 मिनिटासाठी मोठ्या गॅसवरती आपण हे वाफवून घेऊया। तर ह्याच बॅटरपासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता, डोसे बनवू शकता किंवा इडली बनवायची तर इडलीसुद्धा बनवू शकता। अतिशय झटपट तयार होणारा हा उपवासाचा पदार्थ आहे, तर नक्की ट्राय करून पहा। तर 10 मिनिटे इथे झालेली आहे, आता चेक करून पाहूया। 10 मिनिटांमध्ये हा व्यवस्थित असा शिजला जातो। सुरीने आता एकदा चेक करून पाहूया। सुरी एकदम क्लीन निघालेली आहे, म्हणजे व्यवस्थित शिजला आहे। आता हा पूर्णपणे थंड करून घेऊया, तोपर्यंत चटणी बनवून घेऊया। तर चटणीसाठी इथे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। आता ह्या अगोदर आपल्याला पाणी न टाकताच वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये 1 वाटीभर एवढं दही घालायचं आहे। दह्याऐवजी तुम्हाला ताक घालायचं असेल तर तुम्ही ताकसुद्धा घालू शकता, किंवा दही किंवा ताक दोन्हीही नसेल तर तुम्ही 1 लिंबाचा रससुद्धा ह्यामध्ये घालू शकता। थोडंसं पाणी टाकून आपण याची चटणी तयार करून घेऊया। तर चटणी आपली इथे तयार झालेली आहे। अगदी साधी आणि सोपी ही चटणी आहे, कुठल्याही उपवासाच्या पदार्थासोबत तुम्ही ही खाऊ शकता। एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि लगेचच आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। आता ही चटणी तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। पुन्हा एकदा सांगते, जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर स्किप केली तरीही चालेल। तर आपली झटपट अशी ही चटणीसुद्धा इथं तयार झालेली आहे। तोपर्यंत आपला ढोकळासुद्धा थंड झालेला आहे। गरम असताना अजिबात कट करू नका, व्यवस्थित कट होणार नाही। पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हा कट करायचा आहे। वरतूनसुद्धा थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। त्यानंतर आता हे सुरीने आपण कट हव्या त्या आकारामध्ये याला कट करून घेऊ शकता। तर मस्त असा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आपला हा उपवासाचा पदार्थसुद्धा तयार झालेला आहे। चटणीसोबत खाऊ शकता किंवा असाचही खाल्ला तरी हा टेस्टीच लागतो। लगेचच चौथ्या रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मस्त अशा बटाट्याच्या कमी तेलकट मस्त अशा टम्म फुगलेल्या बटाटा पुरीची रेसिपी पाहूया। 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहे। आता हे बटाटे आपल्याला किसणीने छान असे किसून घ्यायचे आहे, जेणेकरून पुरीमध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या होणार नाही। यासाठी आपल्याला हा बटाटा छान असा किसणीच्या मदतीने किसून घेऊ शकता। तुम्ही स्मॅशसुद्धा करून घेऊ शकता, परंतु किसणीने किसल्याने तो छान असा एकसारखा किसला जातो, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी राहत नाही। तर आता बटाटा मी सर्व किसून घेतलेला आहे। तर दोन्ही बटाटे माझे छान असे किसून झालेले आहे। आता यामध्ये बाकीचे राहिलेले साहित्य घालून घेऊया। जास्त काही साहित्य आपल्याला ही पुरी बनवण्यासाठी लागत नाही। तर सर्वात अगोदर इथे मी अर्धा चमचाभर एवढी लाल मिरची पावडर टाकत आहे। तर लाल मिरची पावडरऐवजी तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि त्याचबरोबर आता ह्यामध्ये 1 वाटीभर एवढं आपल्याला वरईचं पीठ घालायचं आहे, म्हणजे भगरीचं पीठ घालायचं आहे। तर पीठ आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे। तर मी इथे सुरुवातीला 1 वाटी पीठ टाकत आहे। जर आवश्यकता वाटली तर अजून पीठ मी यामध्ये ॲड करणार आहे। बटाटा आणि भगरीचं जे पीठ आहे ते मी छान असं एकजीव करून घेणार आहे। आता हे पीठ मळत असताना आपल्याला यामध्ये जराही पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर आपलं जे मिश्रण आहे हे पातळ होण्याची शक्यता आहे। बटाट्यामध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं, त्या मॉइश्चरमध्येच आपल्याला याचा छान असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। हे पीठ मळण्यासाठी मी फक्त भगरीच्याच पिठाचा वापर केलेला आहे। यात तुम्ही शिंगाड्याचं म्हणजे राजगिऱ्याचं पीठ किंवा साबुदाण्याचं पीठसुद्धा वापरू शकता। हे सर्व पीठं तुम्ही ॲड करून सुद्धा याचा छान असा गोळा तयार करून त्याच्याही पुऱ्या तुम्ही बनवू शकता, पण या ठिकाणी मी फक्त वरईचं पीठ वापरलेलं आहे। चला तर मग आता याचा छान असं मस्त गोळा तयार करून घेऊया।
तर ह्या पद्धतीमध्ये आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे। आता हे पीठ मळण्यासाठी मी इथे जराही पाण्याचा वापर केलेला नाही आणि आपल्याला इथे पिठाची सुद्धा आवश्यकता लागलेली नाही। तर 2 उकडलेले बटाटे आणि 1 वाटी इथं मी वरईचं पीठ वापरलेलं आहे। तर आता छान मस्त असा गोळा मी मळून घेतलेला आहे। आता लगेचच पुरी बनवायला घेऊया। छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे। पुरी आपल्याला किती लहान मोठी बनवायची आहे त्याप्रमाणे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे पोळपाट घेतलेला आहे, त्यासोबतच आपल्याला प्लास्टिकचे 2 पेपर लागणार आहे। तर पेपरला आपल्याला अगोदरच तेल लावून घ्यायचं आहे, कारण यावरतीच आपण पुरी प्रेस करणार आहोत। तर दोन्ही पेपरला छान तेल लावून घ्यायचं। त्यानंतर खालच्या पेपरवरती आपल्याला पुरीसाठीचा जो गोळा आहे तो ठेवायचा, हाताने थोडासा प्रेस करायचा आणि त्यानंतर प्लेटने अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करायचं आहे। ह्याला लाटायची वगैरे गरज नाही, अगदी आरामात हा प्रेस होतो आणि मस्त अशी गोल गरगरीत आपली जी पुरी आहे ही तयार होते। किती पातळ हवी आहे त्यानुसार आपल्याला ही पुरी प्रेस करायची आहे। अगदी जास्त पातळही नाही आणि अगदी जास्त जाडही नाही, थोडी जाड वाटत असल्यास थोडीशी बोटाने प्रेस करून घ्यायची। त्यानंतर हातावर काढून लगेचच ह्या पुऱ्या आपल्याला तळायला घ्यायचं आहे। तेलसुद्धा इथे मी छान गरम करून घेतलेलं आहे। जास्त कडकडीत नको, कारण पुरीचा रंग लगेच चेंज होतो, त्यासाठी थोडंसं मीडियम गरम तेल आपल्याला ठेवायचं आहे। त्यानंतर पुरीच्यावरती मस्त असं तेल उडवायचं, म्हणजे आपली पुरीसुद्धा मस्त अशी टम्म फुगते। मस्त अशी तेल उडवत आपल्याला ही पुरी मस्त तळून घ्यायची आहे। रंग पहा पुरीला काय मस्त आलेला आहे आणि मस्त अशी टम्म देखील फुगलेली आहे। सेम पद्धतीने आपल्याला बाकीच्या राहिलेल्या सुद्धा पुऱ्या ज्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहे आणि तळून घ्यायच्या आहे। तर इथे काही पुऱ्या माझ्या बनवून तयार झालेल्या आहे। पुऱ्यांना रंगही छान आलेला आहे आणि अगदी ह्या ज्या पुऱ्या आहे ना, संपेपर्यंत अगदी जशाची तशा टम्म फुगलेल्या राहतात, अजिबात मऊ पडत नाही आणि तेलकटसुद्धा होत नाही। लगेचच पुढील तर आपल्या 5व्या रेसिपीला सुरुवात करूया। तर मस्त अशा हे पीठ न भिजवता न आंबवता मस्त अशा जाळीदार उपवासाच्या आंबोळीची रेसिपी आपण पाहणार आहोत। या ठिकाणी मी 1 वाटी एवढा साबुदाणा जो आहे तो मस्त असा भिजवून घेतलेला आहे आणि सेम त्याच वाटीने बरोबर 2 वाटी एवढे मी भगर घेतलेली आहे आणि ती देखील मी 2 तास पाण्यामध्ये छान अशी भिजत ठेवलेली होती। आता या ठिकाणी आपली भगरसुद्धा छान भिजून रेडी झालेली आहे। आता ही भगर आणि साबुदाणा आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे। तर आता भगर पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेऊया आणि लगेचच वाटून घेऊया। सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी जो साबुदाणा आपण भिजवून घेतलेला होता तो टाकून घेऊया आणि अर्धी वाटी यात मी पाणी टाकत आहे। आता साबुदाण्याची आपल्याला छान फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। झाकण लावण्याची पेस्ट तयार करून घेऊया। तर ह्या पद्धतीमध्ये साबुदाण्याची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। पाण्याची आवश्यकता लागली तर तुम्ही अजून थोडंसं पाणी त्यात टाकून छान अशी पातळसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ती आता एका भांड्यामध्ये मी काढून घेत आहे आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला आता जी भिजवलेली भगर आहे ती आता वाटून घ्यायची आहे। तर भगर मी पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे। थोडी थोडी करून आपल्याला याचीसुद्धा फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर अर्धी भगर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे आणि थोडंसं पाणी टाकून याचीसुद्धा फाईन पेस्ट तयार करून घेत आहे। सुरुवातीला पाणी अगदी थोडंच टाका, नंतर लागल्यास तुम्ही अजून पाणी टाकू शकता। तर ह्या पद्धतीमध्ये मी अशी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे। ती सुद्धा आता ज्या भांड्यामध्ये आपण साबुदाण्याची पेस्ट काढून घेतलेली होती त्याच भांड्यामध्ये आता टाकून घेऊया। या ठिकाणी तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अगदी जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, अगदी मीडियम असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। व्यवस्थित आता साबुदाण्याची पेस्ट आणि भगरीची जी पेस्ट आहे ती व्यवस्थित चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून दोन्ही छान असे एकजीव होईल। आता हे आपलं आंबोळीचं पीठ तयार झालेलं आहे। यात आता चवीनुसार लगेचच मीठ टाकून घेऊया आणि त्यानंतर आंबोळीला छान अशी जाळी पडण्यासाठी इथे मी पाव चमचाभर एवढं इनो फ्रूट सॉल्ट टाकत आहे। त्यामुळे आपल्या आंबोळीला छान अशी जाळी येणार आहे आणि छान मऊसूदसुद्धा तयार होणार आहे। तर या आंबोळी बनवण्यासाठी या ठिकाणी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे। चमचाभर तूप टाकून घेऊया। उपवासाला बनवत असल्यामुळे इथे मी तूप वापरत आहे किंवा शेंगदाण्याचं तेल वापरलं तरीही चालेल। आंबोळी घालण्यापूर्वी आपल्याला तवा जो आहे तो नॉनस्टिक पॅन आहे तो छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे। त्यामुळे काय होणार आहे, आपल्या आंबोळीला मस्त अशी जाळी पडणार आहे। जेव्हा आपण बॅटर टाकू तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे। त्यानंतर झाकण ठेवायचं, 5 मिनिटासाठी आपल्याला छान अशी ही आंबोळी खालच्या बाजूने शिजवून घ्यायची आहे। वरतून जाळी पहा काय मस्त अशी पडलेली आहे। या ठिकाणी दोन्ही बाजूनी मी आंबोळी छान भाजून घेतलेली आहे। बरेच जण दोन्ही साईडने आंबोळी ही भाजत नाही, एकाच बाजूने भाजली तरीही चालेल। मस्त अशी आपली जाळीदार आंबोळी इथे तयार झालेली आहे। अतिशय साधी आणि सोपी आहे, मस्त अशी पटकन तयार होणारी सर्व ज्या आंबोळ्या आहेत ते या ठिकाणी मी तयार करून घेतलेले आहे। मस्त दोन्ही बाजूंनी खरपूस अशा भाजून घेतलेल्या आहे
आणि एकदम मऊ आणि लुसलुशीत आपल्या ह्या आंबोळ्या तयार झालेल्या आहे। वेळ न घालवता लगेचच आपल्या 6व्या रेसिपीकडे वळूया। उपवासाच्या रेसिपीमधली 6वी रेसिपी आपली आहे कच्च्या बटाट्यापासून मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ। मध्यम आकाराचे कच्चे बटाटे जे आहेत ते अशा पद्धतीने किसून घेतलेले आहे, पाण्यामध्ये ठेवलेले आहे जेणेकरून बटाटा काळा पडू नये। आता हा आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्यातलं सर्व पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर मी बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्यात आता आपल्याला बाकीचे साहित्य टाकून घ्यायचं आहे। 3 हिरव्या मिरच्या इथे मी बारीक कापून घेतलेल्या आहे, कुटूनही घेतल्या जाडसर तरीही चालेल। त्यानंतर इथे कोथिंबीर घालून घेऊया, लगेचच भाजलेले शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकून घेऊया। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकली तरी काहीच हरकत नाही। त्यानंतर इथे मी फ्रेश दही टाकत आहे, 2 चमचे आपल्याला इथे फ्रेश दही टाकायचं आहे, 2च चमचे घालायचं आहे, त्यापेक्षा जास्त घालायचं नाही। लगेचच आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि इथे मी वरईचं पीठ घेतलेलं आहे, फक्त वरईचं पीठ इथे मी घेतलेलं आहे। तर याऐवजी तुम्ही साबुदाणा वरईचं पीठ इथे वापरू शकता किंवा शिंगाडाचं पीठसुद्धा तुम्ही वापरू शकता। अर्ध ते पीठ आणि अर्ध हे पीठ असं दोन्ही पीठाचं तुम्ही थालीपीठ बनवू शकता, परंतु इथे मी फक्त वरईचंच पीठ या ठिकाणी वापरलेलं आहे। आता सुरुवातीला मी थोडं पीठ करून यामध्ये घालणार आहे, एकदाच आपल्याला सर्व पीठ टाकून घ्यायचं नाही। तर 1 वाटी पीठ घेतलेलं होतं, त्यातलं आता अर्ध पीठ घातलेलं आहे आणि थोडंसं मी शिल्लक ठेवलेलं आहे। आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पिठाचा वापर करायचा आहे। बाकीचं राहिलेलं सुद्धा पीठ आता घालून घेऊया, अजून पिठाची आवश्यकता लागली तर आपण ते सुद्धा टाकून घेऊया। पुन्हा एकदा मी 1 वाटी पीठ अजून घेतलेलं आहे, त्यातलं आता अर्धच पीठ मी यामध्ये घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण छान असं मळून घेणार आहे। तर आता हे मिश्रण मळत असताना आपल्याला पाण्याचा जराही वापर करायचा नाही, कारण ऑलरेडीच बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं आणि त्यानंतर आपण इथे दहीसुद्धा वापरलेलं आहे, त्यामुळे इथे आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार नाही। असंच आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपल्या पिठाचा गोळा तयार होत आहे, तर अजून पिठाची आपल्याला आवश्यकता लागणार नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला मिश्रणाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। जास्त पीठसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं नाही, जेवढं आवश्यकता आहे तेवढंच पीठ आपण यामध्ये वापरणार आहोत। फक्त आपल्याला मिश्रणाचा अशा पद्धतीचा गोळा तयार झाला पाहिजे, एवढ्या पद्धतीमध्ये हे पीठ आपल्याला घालायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त असा मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे। आता लगेचच आपल्याला आता थालीपीठ आपण हातावरती थापून घेणार आहोत। थोडासा गोळा घ्यायचा आणि हातावरतीच आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचे आहे, किंवा पोळपाटावर तुम्ही थापू शकता किंवा एखाद्या सुती कापडावर किंवा प्लास्टिकच्या पेपरवरती हे तुम्ही थापू शकता। त्यानंतर चमचाभर तेल टाकलं पॅनवरती आणि त्यावरतीच आपण थोडासा हा पुन्हा एकदा पसरवून घ्यायचा आणि खमंग मस्त दोन्ही बाजूंनी हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर मस्त असं आपलं हे थालीपीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे। बाकीचे राहिलेले सुद्धा थालीपीठ आपण सेम पद्धतीने तयार करून घेणार आहोत। अगदी मस्त हे तयार होतात, खुसखुशीत लागतात, एकदम बटाटा असल्यामुळे हे थालीपीठ चवीला सुद्धा अप्रतिम लागतात। लगेच आपल्या आता 7व्या रेसिपीकडे वळूया। आपली 7वी रेसिपी आहे मस्त असा खमंग आणि कुरकुरीत साबुदाणा वडा। आणि हा साबुदाणा मी रात्रीच भिजत ठेवलेला होता, तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही इथे पाहू शकता माझा साबुदाणा मस्त असा मोकळा सुटसुटीत असा भिजलेला आहे। तर ह्याच पद्धतीचा साबुदाणा आपल्याला साबुदाणा वड्यांसाठी भिजवायचा आहे। जास्त जर पाणी वापरलं तर साबुदाणा चिकट होताना आपले साबुदाणे वडेसुद्धा जास्त काळापर्यंत कुरकुरीत राहत नाही, ते लगेचच सॉफ्ट होतात। तर साबुदाणा भिजवत असताना ही काळजी आपल्याला घ्यायची आहे। आता भिजलेला साबुदाणा मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेणार आहे आणि यातच आपल्याला लगेचच उकडलेला बटाटा घालायचा आहे। तर साबुदाण्यापेक्षा आपल्याला बटाटा थोडा कमीच वापरायचा आहे, तर इथे मी 1.5 उकडलेला बटाटा वापरणार आहे। तर इथे माझे बटाटे जे आहे ते थोडे मोठ्या आकाराचे आहे, त्यामुळे इथे मी 1.5 बटाटा घेतलेला आहे। तुमचे जर थोडे छोट्या साईजचे असेल तर 2 उकडलेले बटाटे घेतले तरीही चालेल। तर साबुदाणा वडा बनवण्यासाठी बटाट्याचा वापरसुद्धा आपल्याला कमी करायचा आहे, बटाट्यामुळे सुद्धा आपला साबुदाणा वडा क्रिस्पी न होता मऊ होतो, त्यासाठी बटाटासुद्धा आपल्याला कमी घालायचा आहे। तर 2 वाटी साबुदाणा इथे भिजवलेला होता, तर तेवढ्यासाठी फक्त इथे 1.5 बटाटा वापरलेला आहे, म्हणजे बटाटा कमी आणि साबुदाणा जास्त आपल्याला वापरायचा आहे। आता हा छान असा किसणीने किसून घेतलेला आहे, यामध्ये 1 वाटीभर एवढा जाडसर भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। अगदी बारीक कूट आपल्याला वापरायचा नाही, तर इथे मी शेंगदाणे थोडेसे क्रश करून घेतलेले आहे। त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि 1 चमचाभर इथे मी हिरवी मिरची जी आहे ही मिक्सरला थोडीशी जाडसर वाटून घेतलेली आहे। त्यानंतर लगेचच चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकूया। लिंबामुळे
वड्यांना छान अशी टेस्ट येते, त्यामुळे अर्धा लिंबाचा रस यामध्ये मी घातलेला आहे। आता आपण मेन साहित्याकडे वळूया, ज्यामुळे आपला जो साबुदाणा वडा आहे हा मस्त असा क्रिस्पी आणि कुरकुरीत होणार आहे। तर 3 चमचे इथे मी राजगिऱ्याचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळेच आपला साबुदाणा वडा जो आहे हा मस्त असा कुरकुरीत होणार आहे। बऱ्याच काळापर्यंत हा अजिबात नरम पडणार नाही, कुरकुरीतच राहील। जर आता तुमच्याकडे राजगिऱ्याचं पीठ नसेल तर तुम्ही यामध्ये वरईचं 3 चमचे पीठ यामध्ये घालू शकता, किंवा तेही नसेल तर साबुदाणा थोडासा दळून घ्यायचा आणि त्याचं पीठ सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता। त्यामुळे सुद्धा आपला साबुदाणा वडा आहे तो मस्त असा कुरकुरीत होईल आणि आपल्या मिश्रणाला सुद्धा छान असं बाइंडिंग येईल, बाहेरची बाजू सुद्धा मस्त अशी कुरकुरीत होईल। हा गोळा बनवत असताना यामध्ये आपल्याला जराही पाण्याचा वापर करायचा नाही। आता हे मळत असताना मला यामध्ये कोथिंबीर घालायची राहिली होती, तर यामध्ये मी बारीक कापून घातलेली कोथिंबीर घालणार आहे। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर तुम्ही खात नसाल तर कोथिंबीर स्किप केली तरीही चालेल। आता मस्त असा आपला हा गोळा तयार झालेला आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता आपण लगेचच वडे तयार करून साईजची जी वडे आहे ते आपण तयार करून घेणार आहोत। साबुदाणा भिजवत असताना त्यामध्ये जर थोडं पाणी जास्त झालं किंवा तो जास्त प्रमाणात भिजला गेला तर आपण अशा पद्धतीचे जेव्हा वडे बनवतो तेव्हा तो साबुदाणा अजिबात वड्यांवरती दिसत नाही, आणि वड्यांवरती जर साबुदाणा दिसला नाही तर तळल्यानंतर तो लगेचच सॉफ्ट होतो। त्यासाठी साबुदाणा भिजवत असताना थोडंसं पाण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कमीच ठेवायचं आहे। तर मस्त असे आपल्याला काही वडे या ठिकाणी मी तळून घेतलेले आहे। लगेचच आता आपण हे तळून काढूया। तर तेल आपल्याला मध्यम गरम ठेवायचं आहे, मोठ्या गॅसवरती सुद्धा हे वडे आपल्याला तळायचे नाही, आणि तेलसुद्धा जास्त कडकडीत नसावं। जर तेल कडकडीत असेल तर वड्यांचा रंग लगेच चेंज होतो आणि आतून ते कच्चे राहतात। त्यासाठी मध्यम गॅसवरती मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत हे वडे तळायचे आहे। तर या साबुदाणा वड्यांच्या वरती मस्त असा साबुदाणासुद्धा दिसत आहे, आणि वडे तळत असताना तेलात सुद्धा फुटले नाही, मस्त असे हे वडे आपले तयार झालेले आहे। तर सर्व वडे या ठिकाणी मी तयार करून घेतलेले आहे। यावरतून जो साबुदाणा आहे तो सुद्धा मस्त दिसत आहे। सांगितलेल्या ट्रिक वापरून तुम्ही हे वडे नक्की बनवा। तर वडे सुद्धा मस्त असे खुसखुशीत झालेले आहे। लगेचच आपल्या आता 8व्या रेसिपीकडे वळूया। तर आपली 8वी रेसिपी आहे नायलॉन साबुदाणा चिवडा। तर हा नायलॉन साबुदाणा जो आहे तो आपण घरीच तयार केलेला आहे, आणि त्यापासूनच मस्त असा पांढरा शुभ्र आणि अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा हा चिवडा आहे। तर त्यासाठी हा जो साबुदाणा आहे हा मी उन्हाळी वाळवणमध्ये अगोदरच बनवून ठेवला होता। हवाबंद डब्यामध्ये भरून तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि उपवासाला हा चिवडा बनवू शकता। तर हा साबुदाणा घेतलेला आहे, तुम्ही नायलॉन साबुदाणा विकतचा घेतला तरीही चालेल। सोबतच एक मध्यम आकाराचा बटाटा त्याची सालं काढून उभा किस तयार करून घेतलेला आहे। आता या ठिकाणी आता हा साबुदाणा आपल्याला तळून काढायचा आहे। तेल आपल्याला मध्यम गरम ठेवायचं आहे। मस्त असा हा साबुदाणा आपल्याला तळून काढायचा आहे। घरी केलेला जो साबुदाणा असतो ना हा तळायला जास्त वेळ लागत नाही। बऱ्याचदा आपण बाहेरचा विकतचा नायलॉन साबुदाणा जेव्हा आणतो तो तळताना मध्ये कच्चा राहतो, परंतु अशा पद्धतीने हा साबुदाणा जर तुम्ही बनवून ठेवला ना, हा साबुदाणा तळल्यानंतर अजिबात कच्चा राहत नाही, एकदम कुरकुरीत होतो। तर याची डिटेलमध्ये रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तर नक्की पहा हा नायलॉन साबुदाणा घरच्या घरी कसा तयार करायचा। हा बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही, 10 मिनिटात हा नायलॉन साबुदाणा तुम्ही हा उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवू शकता आणि त्याचा मस्त असा हा चिवडा तयार करू शकता। तर सर्व साबुदाणा तळून झालेला आहे, सोबतच इथे काही शेंगदाणे घेतलेले आहे ते सुद्धा तळून घेऊया। उपवासासाठी आपण जास्त काही साहित्य यामध्ये घालत नाही, फक्त शेंगदाणे किंवा तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचे असेल तर ते घालू शकता। मिरच्या तळून घेतल्या आणि त्यानंतर जो कच्चा बटाटा आहे तो सुद्धा तळून घेतलेला आहे। मिरच्या तळताना फक्त आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहे। तर सर्व साबुदाणा तळून घेतलेला आहे, त्यातच आता तळलेला बटाटा टाकून घेऊया, किंवा बटाट्याचा जो उन्हाळी वाळवणामध्ये किस बनवतो ना तो त्यामध्ये घातला तरीही चालेल। शेंगदाणे घातले, त्यासोबतच इथं तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असेल, मनुका आवडत असेल तर ते सुद्धा टाकू शकता। फक्त मिरच्या जेव्हा तुम्ही घालाल ना त्या मस्त कुरकुरीत तळून घ्यायचा, नाही तर साबुदाणा जो चिवडा आहे तो हा सादळण्याची शक्यता असते। लगेचच चवीप्रमाणे मीठ आणि यामध्ये पिठी साखर घातली। आता पिठी साखरेचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता। सर्व जिन्नस छान एकजीव करायचे, मिक्स करायचे, आणि मस्त असा आपला हा साबुदाणा चिवडा इथे तयार झालेला आहे। आता हा तुम्ही स्टोअर करून ठेवणार असेल तर तुम्ही यामध्ये ज्या हिरव्या मिरच्या आहे त्या तुम्ही स्किप करू शकता, तिथे सुक्या मिरच्या घालू शकता आणि बटाटासुद्धा काढून टाकू शकता। तर मस्त असा साबुदाणा चिवडा रेडी। आणि आता सर्वात शेवटची आणि 9वी रेसिपी आपण पाहणार आहोत, मस्त असे भगरीचे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार धिरडे। आता मी 1 कप भरून भगर घेतलेली आहे। भगरीला काही भागामध्ये वरई असे सुद्धा म्हटले जातात। जर तुमच्याकडे असे कप नसेल तर तुम्ही वाटीने सुद्धा ही भगर मोजून घेऊ शकता।
भगरीच्या अर्ध्या प्रमाणामध्ये इथे मी साबुदाणा घेतलेला आहे, म्हणजे 1 कप भगर त्याला अर्धा कप साबुदाणा एवढा मी घेतलेला आहे। आता दोन्हीही आपल्याला छान स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये काही घाण असेल ती निघून जाईल। चला तर मग साबुदाणे आणि भगर आपण स्वच्छ धुवून घेऊया। तर इथे मी भगर आणि साबुदाणा छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपल्याला भगर बुडेल इतपत पाणी टाकून आपल्याला ही भिजत ठेवायची आहे। तर भगरीमध्ये आपण अगोदर पाणी टाकून घेऊया, पूर्णपणे भगर भिजेल एवढं आपल्याला पाणी भगरीमध्ये टाकायचं आहे। त्याचबरोबर साबुदाणा भिजेल इतपत पाणीसुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि हे दोन्हीही आपल्याला 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायचे आहे। जेवढा आपला भगर आणि साबुदाणा छान भिजेल तेवढे आपले भगरीचे जे डोसे आहे ते मऊ लुसलुशीत जाळीदार तयार होतात। तर तुम्ही हे रात्रभरासाठी सुद्धा भिजत ठेवू शकता। तर या ठिकाणी आता आपले 5 ते 6 तास झालेले आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता आपली भगर आणि साबुदाणा छान असा भिजलेला आहे। आता आपण भगर जी आहे ती पुन्हा 1 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि दोन्हीही आपल्याला छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपला जो साबुदाणा आहे तो सुद्धा छान व्यवस्थित भिजलेला आहे। तर भगर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण ती मिक्सरला वाटून घेऊया। त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आता मी भगर जी आहे ती आता टाकून घेणार आहे आणि भगरीमध्येच आता मी जो साबुदाणा भिजवलेला आहे तो सुद्धा टाकून घेणार आहे। साबुदाणा तुम्ही सेपरेट सुद्धा वाटून घेऊ शकता। मी आता ह्यामध्येच भगरीमध्येच टाकून घेणार आहे आणि छान व्यवस्थित बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे। यात आता आपल्याला आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकायचं आहे, जास्तही पाणी आपल्याला टाकायचं नाही। भगर आणि साबुदाण्याची पेस्ट तयार होईल एवढंच आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे। आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया। तर अशा पद्धतीने मी हे थोडंसं जाडसर एकदा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये 1 वाटीभर एवढे भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहे। शेंगदाणे टाकल्यामुळे आपले जे डोसे आहे ते खायला खूप छान लागतात। पुन्हा एकदा आपण मिक्सरला याला बारीक वाटून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भगर आणि साबुदाणा आता आपण छान असा बारीक वाटून घेतलेला आहे। पूर्णपणे आपल्याला याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आता तयार केलेले हे बॅटर आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया। हे मिश्रण बारीक करत असताना तुम्ही यामध्ये 1 कच्चा बटाटा सुद्धा टाकू शकता, त्यामुळेही आपले डोसे जे आहे ते छान तयार होतात। आता सर्व जे बॅटर आहे ते मी ह्या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे। यामध्ये आता मी थोडंसं पाणी टाकणार आहे। हे जरा घट्टसर वाटत आहे, त्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। आपल्याला डोसे काढता येईल अशा पद्धतीचं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। हे अजूनही घट्ट वाटत आहे, यात आपल्याला अजून पाणी टाकायचं आहे। थोडं करून आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे बॅटर आहे एकदम जास्त प्रमाणात पातळही नाही ठेवायचं आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं। आपल्याला डोसे बनवता येईल अशा पद्धतीचं हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे। तर आता हे बॅटर इथं तयार झालेलं आहे। यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। आता हे आपण पळीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपल्याला आता डोसे तयार करायचे। तर हे डोसे बनवण्यासाठी या ठिकाणी मी बिडाचा तवा घेतलेला आहे। तुम्ही नॉनस्टिक तवा किंवा जो कोणता तुमच्याकडे तवा असेल त्यावरती हे डोसे किंवा हे उपवासाचे घावणे बनवू शकता। तर बटाट्याने छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा जो बिडाचा तवा आहे तो अगोदर कडकडीत गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या डोशांना जाळी छान पडते। आणि एकदा की बॅटर घातलं की गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे, म्हणजे खालून सुद्धा लागत नाही। आता काही मिनिटासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे झाकण आपण काढल्याच्या नंतर वरची जी वाफ आहे ही पूर्णपणे जाऊ द्यायची, त्यानंतरच पलटवायचे। जेव्हा आपण झाकण काढतो त्यात भरपूर सारी वाफ जमा झालेली असते आणि लगेच पलटवण्याचा प्रयत्न केला की ते लगेच मोडतात। तर त्यासाठी वरची वाफ पूर्णपणे जाऊ द्यायची, वरची बाजू पूर्णपणे कोरडी होऊ द्यायची आणि त्यानंतरच आपल्याला हे पलटवायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या डोशाला जाळीही छान पडलेली आहे आणि मस्त असा हा दिसत आहे। जेव्हा आपण पलटण्याची घाई करतो तेव्हा तो नक्कीच मोडतो, त्यासाठी पलटायची घाई करायची नाही, वरची बाजू सुकू द्यायची त्यानंतरच पलटवायची। खालच्या बाजूने सुद्धा जाळी मस्त आलेली आहे, दोन्ही बाजू छान भाजून घेतलेली आहे। सेम पद्धतीने सर्व डोसे मी या ठिकाणी बनवून घेतलेले आहे। तर ह्या नवरात्रीमध्ये ही 9 रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या त्या मला पटापट कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका।